नंदुरबार जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे। शेतात असलेल्या झोपडीबाहेर आईने पाण्याची बादली भरून नेत दोन्ही मुलींना आंघोळ करण्यासाठी उभे केले आणि दरम्यान अचानक पुढे काय घडलं पाहण्याआधी मराठी न्यूजला जरूर सबस्क्राइब करा। तळोदा तालुक्यातील तरावद पुनर्वसन येथील कानसिंग काशा पाडवी हे परिवारासह प्रकाश शिवारातील शेतात झोपडी बांधून वास्तव्यास आहेत। शेतात मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात। दरम्यान 6 मे रोजी दिवसभर शेतात काम केल्यानंतर कानसिंग हे झोपडीत झोपले होते। यावेळी त्यांच्या दोन्ही मुलींची आंघोळ करण्यासाठी आईने पाण्याची बादली भरून नेत मुलीला झोपडी बाहेर उभी केली, तर दुसऱ्या मुलीलाही आंघोळीसाठी झोपडीतून बाहेर आणत होती। याच वेळी दिव्यांशी कानसिंग पाडवी वय वर्ष 3 हिच्यावर अचानक बिबट्याने हल्ला करत तिला फरफटत नेत असताना आईने पाहिले। हे दृश्य पाहून आईने आरडाओरडा केला। यामुळे कानसिंगही झोपेतून उठले, झोपडी बाहेर आले। याची माहिती परिसरात पसरल्याने पिसावर तरावत येथील ग्रामस्थ घटनास्थळी दाखल झाले। जमावाने लाट्याकाट्या घेत बिबट्या व मुलीचा शोध घेतला। बिबट्या मुलीला जबड्यात धरून ऊस बाजरीच्या शेतात फरफटत नेत होता। जवळपास अर्धा तास हा प्रकार सुरू होता। जमावाच्या आवाजाने बिबट्याने मुलीला सोडून देत पळ काढला, मात्र तोपर्यंत दिव्यांशीचा मृत्यू झाला होता। मुलीचा मृतदेह पाहून आई वडिलांसह नातेवाईकांनी आक्रोश केला।